आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। राज्य सरकारकडनं मनोज जरांगेंच्या मुंबईतील 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी मराठा समाजासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलंय। उपसमितीच्या अध्यक्षपदी चंद्रा राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे। यापूर्वी चंद्रकांत पाटील हे उपसमितीचे अध्यक्ष होते आणि आता त्यांच्या जागी राधाकृष्ण विखेंची अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। या समितीत विखेंच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्य असणार आहेत। मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्स्थापना करण्यात आलेली आहे। आणि आता मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करणाऱ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया मंत्रिमंडळ उपसमिती नेमकी कशी असणार आहे। ते अध्यक्ष कोण असणार आहेत? राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष असणार। एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघू तर राधाकृष्ण विखे पाटील असतील अध्यक्ष, सदस्य असतील चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, सोबतच उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्र राजे भोसले सुद्धा सदस्य असतील। आणि या सदस्यांमध्ये अजून तिघांचा समावेश माणिकराव कोकाटे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील। तर आता मराठा समाज मंत्रिमंडळावर उपसमितीची जबाबदारी देण्यात आलेली आहे। मराठा आरक्षण विषयक प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवणार आहे। न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये शासनाची बाजू मांडण्यासाठी नेमलेल्या समुपदेशी समन्वय ठेवणार आणि विशेष समुपदेशींना सूचना समितीकडून दिल्या जाणार आहेत। न्यायालयानं पारित केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबतची कार्यपद्धती सुद्धा ठरवणार। न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीसोबत समन्वय ठेवणं, ही उपसमितीची जबाबदारी काय काय असणार आहे आपण बघतोय। मराठा आंदोलन आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणार, आंदोलकांसोबत सुद्धा चर्चा करतील, शिष्टमंडळाशी सुद्धा चर्चा करतील। जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत करणं हे सुद्धा उपसमितीचं काम असणार आहे। सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अक्षय, सौरभ, आपण जर बघितलं तर 27 तारखेला मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीवरनं मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे। यापूर्वी देखील आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून लाखो मराठा बांधवांना घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवर आले होते आणि आता देखील तशाच पद्धतीच्या हालचाली मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू आहे। आणि याच पार्श्वभूमीवर सरकार आता जागं झालंय। सरकारच्या माध्यमातून 12 सदस्यीय समितीची खरं तर स्थापना करण्यात आलेली आहे, पुनर्रचना करण्यात आली आहे। गेल्या काळात मराठा आरक्षणासंदर्भात एक मंत्रिमंडळाची उपसमिती होती, ज्याचं अध्यक्षपद चंद्रकांतदादा पाटलांकडे होतं। मात्र आता काहीशे बदल करण्यात आले आहे, नवं सरकार आलंय। नव्या सरकारमध्ये आता आपण जर बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती नेतृत्व आणि अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, या समितीच्या ज्या काही आपण महत्वाच्या भूमिका बघत होतो, यामध्ये आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक ज्या शिफारसी होत्या, ज्यावेळी मनोज जरांगे पाटील असेल किंवा यापूर्वीचे देखील मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जी आंदोलनं करण्यात आली होती, त्यावेळी ज्या शिफारसी होत्या त्या शिफारसींना मान्यता देण्यात आली होती आणि त्या मागण्यांना मान्यता देण्यात आली होती। त्या शिफारसी मंजूर करून घेणं, त्याचा पाठपुरावा करणं ही प्रामुख्याने जबाबदारी उपसमितीची होती। आता देखील जी उपसमिती नेमण्यात आलेली आहे, या उपसमितीकडे देखील ती प्रामुख्याने जबाबदारी असणार आहे। संदीप शिंदे यांच्या नेतृत्वात ती कमिटी करण्यात आली होती, कमिटीचं गठन करण्यात आलं होतं। या कमिटी सोबत समन्वय साधणे आणि सगळ्यात महत्वाचं आंदोलक आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत देखील समन्वय साधणे ही एक प्रमुख जबाबदारी असणार आहे। कारण यात आपण जर बघितलं तर आता मनोज जरांगे पाटील जर मुंबईच्या वेशीवर आले, सणासुदीचे दिवस आहे आणि अशात मुंबई वेठीत धरली जाऊ शकते। लाखो आंदोलक जर मुंबईच्या रस्त्यावर आले तर अशा वेळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी जर चर्चा करायची असेल, आंदोलकांशी, शिष्टमंडळाशी चर्चा करायची असेल, तर एक समिती सरकारकडे असणं तातडीनं गरजेचं होतं। आणि यासाठी आज शासन परिपत्रक निघालेलं आहे। येत्या काळात प्रामुख्याने ज्या शिफारसीचा पाठपुरावा हे समिती करेलच, मात्र आता त्यांच्या या समितीसमोर प्रमुख आव्हान असणार आहे, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रोखणं। मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा मुंबईमध्ये रस्त्यावर इतके मोठ्या संख्येने आंदोलक जर आले तर मुंबईची व्यवस्था काहीशी बिघडू शकते।
हे रोखणं आणि मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करणं हे प्रामुख्यानं या समितीसमोर एक महत्वाचं आव्हान असणार आहे. निश्चितच अक्षय, यावर आपलं अगदी बारकाईनं लक्ष असेल आणि त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.